आज होती आमच्या इकडचं बाजार बघून तर एकदम भारी वाटत होतं आणि भाजी एवढी ताजी ताजी सकाळचं बघितलं की नाही कुठलं घेऊन कुठलं नाही असं वाटते. पण आम्ही गेलो पुढं, आमचं थोडंसं काम होतं त्यासाठी. मग घरी येऊन बघते तर पाकच दुधाचं फुटून हे खराब झाले होते. मग ते फेकण्यापर्यंत म्हटलं थोडंसं साखर घालून ते उकळून मुलीसनी दिलं ना, लय आवडीनं खातात. आमच्या घरात मला आणि माझ्या 2 मुलीला लय आवडतो. मग येताना शेवगा घेऊन आले होते. शेवगा डाळ दररोज जरी दिला ना मला नाही कंटाळ येत, कारण की मला लय आवडतो. आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो शेवगा डाळ. मग तेच शेवगाच मस्त असं शेवगा वगैरे कट करून घेतला. आजची शेवगा ना एवढं काही निभार नव्हते, छान होते, ताजे ताजे होते ना, म्हणून मस्त असं डाळ वगैरे शिजायला टाकलं पातेल्यामध्ये. नंतर फोडणी वगैरे देऊन घेतलं. आज काय रेसिपी वगैरे दाखवलेली नाही, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतेच काय ते सारखं सारखं दाखवायचं, म्हणून मी काय दाखवले. मग नंतर हॉलमध्ये आले, सगळी कपडे तशीच पडले होते, घडी करायची. म्हटलं पहिल्यांदा ते कपडे घडी करून घ्यावं, मग निवांत बसून मेहंदी काढता येते मला. मग इथं ते एक पोरगी होती, ती म्हणली मेहंदी काढते या तुम्हाला. मग मेहंदी वगैरे काढायला घेतला. मग संध्याकाळच्या टायमाला ना बॅग पॅक करायला घेतला. आम्ही एका दिवसासाठी गावाला जाणार होतो. ते कुठल्या गावाला जाणार होतो पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. मस्त असे बॅग पॅकिंग साड्या वगैरे काढले. माझ्याकडे नुकते मोजके साड्या आहेत. मग ते साड्या म्हणजे रेग्युलर साड्या आहेत, पण बाहेर वगैरे जायचं पार्टीवेअर किंवा असं म्हणजे लग्नाचे वगैरे जास्त काही अजून साड्या वगैरे नाही, मोजके साड्या आहेत. ते साड्याच काढत होते मी. इथं बघू शकता एक ड्रेस काढला होता आणि एक साडी काढली. ती गेल्या वेळेस वटपौर्णिमेला ही साडी घेतली होती मी. आणि एक काठपदराची साडी होती. म्हटलं हे जी ब्लाऊज छान आहे आणि परकर वगैरे मॅचिंग आहेत, हेच घेऊन जाऊ. हे एक काठपदराची साडी होती. मला हे लई दिवसापासून माझ्याजवळ आहे. आणि ही एक साडी होती. मग दोघी तिघींनी दाखवल्यानंतर ना ग्रीन कलरची साडी सगळीजण चॉईस केलं. आणि तुम्ही सांगा कुठलं घेऊन जायचं. नंतर वरची बॅग काढली, कारण की माझ्याकडे बॅग नव्हती. मग वरच्या बॅगमध्येच ती ठेवून घ्यावं. वरच्या बॅगमध्ये इतक्या सारा पसारा निघाला ना, काय सांगायला नको. ते सगळं काढून बाहेर टाकलो. मग नंतर ना थोडीफार ज्वेलरी वगैरे काढली, झुमके काढले, बांगड्या, मंगळसूत्र, परत मोतीचे अहो नावाचा मंगळसूत्र मोठा काढला आणि छोटा आहे ना मोतीचं मंगळसूत्र काढून घेतलं आणि मॅचिंग ग्रीन कलरचे बांगड्या वगैरे काढून घेतला. असं काही आमचं प्रवासाचं चालू होतं. बघू शकता हे सगळं काढून वगैरे ठेवलं. छान वाटत होतं. मला ना ज्वेलरीचं लय आवड आहे, म्हणजे कानातले झुमके वगैरे भरपूर आहेत माझ्याजवळ, पण मी कधी कधी घालत नाही. मला आवरायचं इतका कंटाळा येतो. मग संध्याकाळ झाली, अहोंना चहा वगैरे दिला, नंतर कपडे वगैरे घडी करायला बाहेर आले. तर इथं बघू शकता कपडे वगैरे बाहेरच घडी करून आले. ते संध्याकाळ झाली, चपातीचं पीठ वगैरे मळून घेतलं. गावी जायचं म्हणलं ते एक उत्साह वेगळाच असतो. बॅग पॅकिंग करायचं, कपडे भरायचे, किती का दिवस एक दिवसासाठी जाईल किंवा 2 दिवसासाठी जाऊ, पण उत्साह मात्र भरपूर असतो. आणि नवऱ्याचा बर्थडे होता, त्याच्यासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून हे कपडे घेतले होते. त्यांना माहिती नव्हतं हे घेतलंय म्हणून, पण तुम्ही सांगा कसं आहे ते. आणि हे ना एक लॉकेट एक घेतला होता स्वामींचा, ते कसं आहे सांगा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब. चला बाय.